हीच आहे ती गोळी. रोज सकाळी एक खा, काही दिवसभर आणि रात्रभर टाईट ठेवा. बरेच लोक असे येतात, प्रॉब्लेम असा आहे की त्यांना असं वाटतं की आपण कॉमन मुत्री घरात जातो तेव्हा आपलं लिंग लहान आहे, लोक चिडवतात, किंवा कधी कधी लहान आहे म्हणून पॅन्टवर लघवी करताना लघवी पडते, किंवा स्वतःलाच असं वाटतं की आपलं लहान आहे लिंग आणि आपण काहीतरी कमी आहोत किंवा आपल्याला काहीतरी कमी आहे. तर हे सगळं टाळण्याकरता किंवा हे मनातले विचार काढून टाकण्याकरता मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आज. त्या सकाळी करायच्या आहेत. ही एक गोळी घ्यायची आहे आणि दिवसभर आणि रात्रभर टिकवायचं आहे ताठरता. ते कशी ते आपण पाहू. रोज सकाळी काय करा की रोज सकाळी उठल्यानंतर शौचमुखमार्जन झालं की चहा कॉफी दूध घेतली की पहिले 12 सूर्यनमस्कार घाला. नंबर 1. नंबर 2, कीगल एक्झरसाइज करा. मी तुम्हाला मागे सांगितलं आहे की सकाळी 30 वेळा, दुपारी 30 वेळा, संध्याकाळी 10-10 सेकंदाच्या अंतराने कीगल एक्झरसाइज करायची आहे. म्हणजे लॅट्रिनची आणि लघवीची जागा अशी ओढून ठेवायची, धरून ठेवायची, 10 सेकंद धरून ठेवायची, आतमध्ये सोडून द्यायची, धरून ठेवायची, सोडून द्यायची, असं 10-10 सेकंदाने करायचं. आणि 30 वेळा सकाळी, 30 दुपारी, 30 संध्याकाळी. बैठका घालायच्या 50 रोजच्या. हिने काय होतं की पूर्ण पेल्विक फ्लोअर जो आहे, पेल्विक मसल फ्लोअर, तो चांगला टाईट होतो. नंबर 1. ताठरता चांगली येते, लवकर गळत नाही, बायको खुश होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही जी गोळी आहे, टाडालाफिल जी गोळी आहे, अर्थात ही गोळी आपल्या मनाने घ्यायची नाही आहे, प्रोफेशनलला विचारूनच घ्या, आपल्या डॉक्टरांना विचारून घ्या. पण 2.5 मिलीग्रामची गोळी येते, 2.5 मिलीग्रामची. आणि 2.5 मिलीग्रामची गोळी जर तुम्ही रोज सकाळी घेतली, होतं काय की त्या गोळीचा परिणाम 36 तास चालतो. रक्तप्रवाह वाढतो लिंगातला. रक्तप्रवाह वाढला की अर्थातच रक्त लिंगामध्ये जास्त प्रमाणामध्ये आतमध्ये घुसतं आणि लिंग मोठं होतं. आता हे केल्याबरोबरच काही आम्ही आयुर्वेदिक तेलांचं उत्पादन केलेलं आहे. काही लोकांना मी सांगितलं आहे आणि त्या कंपन्यांकडून आम्ही आयुर्वेदिक तेलं बोलवलेली आहेत. ते तेल आम्ही सांगतो की 2 थेंब घ्या, नारळाचं तेल त्यामध्ये मिक्स करा आणि ते करून रोज सकाळी आंघोळीच्या अगोदर एक 10 मिनटं मसाज करा आणि लिंगात ताठरता आणा. आणि असं जसं आपण एखाद्या जनावराचं दूध काढतो असं दूध काढतो असं मालिश करायचं आहे, असं बाहेर ओढायचं आहे. ती गोळी घ्यायची आहे, आंघोळ करायची आणि कामाला लागायचं. दिवसभर एक वेलबिईंग, एक फिलिंग ऑफ हॅपीनेस, फिलिंग ऑफ वेलबिईंग, एक चांगलं वाटेल की एक उत्साह येईल, कामात उत्साह राहील, एक चांगल्या प्रकारे कामामध्ये उत्तेजना राहील, एनर्जी राहील आणि तुम्हाला चांगलं वाटेल. ते जर रोज तुम्ही केलं तर अर्थातच दिवसभरी तुम्हाला चांगलं वाटेल. 36 तास या गोळीचा परिणाम असल्यामुळे रात्रभरसुद्धा ताठरता टिकू शकते. रात्री तुम्हाला संभोग करायचा असेल पत्नीबरोबर किंवा पार्टनरबरोबर तर तो संभोगसुद्धा चांगला होईल. दिवसभर एक सेल्फ एस्टीम चांगली राहील, डिप्रेशन होणार नाही. सकाळी रोज मालिश केल्यामुळे लिंगाची लांबी रुंदी वाढू शकते, गॅरंटी नाही पण वाढू शकते रोज मसाज केल्याने. आणि रोज एक्झरसाइज केल्याने पेल्विक फ्लोअर चांगले होते. रोज सकाळी तुम्ही जर हे केलं तर आपलं लैंगिक जीवन जे आहे ते एकदम सुखकर होईल, तुमचा परफॉर्मन्स बेडमध्ये चांगला होईल, पती पत्नी संबंध चांगले होतील आणि तुम्हालाही चांगलं वाटायला लागेल. व्हिडिओ चांगला वाटला तर जरूर लोकांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.